ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगलीत हिट अँड रनचा थरार। मद्यधुंद अवस्थेत कार चालकानं 15 जणांना केले जखमी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश। सांगली शहरातील गजबजलेलं ठिकाण टिळक चौक। आज सायंकाळच्या सुमारास हिट अँड रनची धक्कादायक अशी घटना घडली आणि तो बाग गर्दी उडाली। मद्यधुंद अवस्थेतील एका कार चालकानं बेधुंद वाहन चालवत भर चौकात 14 ते 15 नागरिकांना धडक दिलीच। या अपघातात 4 पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले असून सर्व जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पोलिसांनी अशी माहिती दिली आहे। दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेत पुढील तपास करतायत। गेले 2 दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामाईचा महोत्सव सुरू आहे कृष्णा घाटावर। पण आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामाई महोत्सवाच्या कृष्णामाईच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं, वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिक मध्ये घुसली। त्यामुळं वाहतुकीचा पण एकदम बोलवार उडाला। नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना, त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण जिंकलीला तिथं स्टॉप झाली। अशाही परिस्थितीमध्ये तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। आता सगळ्यांना आम्ही स्वतः तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे। साधारण 14 ते 15 जखमी आहेत, कोणी त्यात गंभीर नाही, पण त्यामध्ये माझे 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 एलसीबीचे पोलीस जखमी आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। डॉक्टरांचे सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील। मिनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे। त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत। सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची शिवाकर साहेबांनी तजवीज ठेवली आहे।